चलिए हम आपको दृश्य दर्शाने लेकर चल रहे हैं। महायुति का मिलावा संपन्न किया गया, जहां पर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई और श्रमजीवी संगठन के लोगों ने आकर के एक ही स्टेज पर महायुति के उम्मीदवार कपिल पाटिल को जिताने की संकल्पनाएं ली। हम आपको लेकर चलते हैं वहां का दृश्य दर्शाने के लिए कि जब प्रकाश पाटिल अपने वक्तव्य दे रहे थे तो उस समय किस तरीके से उम्मीदवार कपिल पाटिल ने उन्हें एक झप्पी दी, जिसे कहते हैं प्यार की झप्पी, और कह सकते हैं इसे कि एक मित्रता की झप्पी दी। लेकर आप एक बार वह दृश्य देखिए, उसके बाद हम आपको लेकर चलेंगे। वहां पर मुख्य अतिथि के रूप में आए एकनाथ शिंदे, साथ में रविंद्र चौहान, विधायक रूपेश मात्रे, विधायक महेश चौगले के अलावा देवानंद थले, प्रकाश पाटिल, तमाम गणमान्य लोग वहां पर उपस्थित रहे। हम आपको लेकर चलते हैं वहां का दृश्य दर्शाने के लिए कि महायुति में उमड़ा जन सैलाब कपिल पाटिल के जीत की हरी झंडी की एक कड़ी दिखाई दे रही थी। लेकर चलते हैं पूरा का पूरा वहां का दृश्य दर्शाने के लिए, और अपने वक्तव्य में रविंद्र चौहान और एकनाथ शिंदे ने क्या कहा वो भी सुनिए। केलेलं आहे तेच काम आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, कारण का 50 वर्ष झाले का जी कामं नव्हती झाली ती या 5 वर्षात झालेली आहे। प्रमुख आदरणीय उद्धव साहेब, दोन्ही पक्षामध्ये ज्या कुरबुरी सुरू होत्या त्या आम्ही देशामध्ये काम करत असल्यामुळे इतर सगळ्या राज्यातले खासदार सांगायचे की शिवसेना कधीच आपल्या सोबत येणार नाही, परंतु देशाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी मोदीजींना साथ दिली पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून उद्धव साहेबांनी ही युती घडवून आणली, आणि म्हणून आज आपण युतीचा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे। मी आपल्याला फार मार्गदर्शन न करता विकास झालेला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यावर न बोलता युतीचे हे मेळावे का घ्यायला लागलेत, आम्ही काल कल्याणला घेतला, बदलापूरला घेतला, आता शहापूरला घेतला, आज भिवंडीत आहोत। सगळीकडे युतीच्या मेळाव्यांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये गेल्या 4.5 वर्षामध्ये जे वितुष्ट आलेलं आहे त्याच्यामुळे मन आपली एकमेकांची दुभंगलेली आहे, आणि म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतानाच पक्षाने मला विश्वास दाखवून पुन्हा उमेदवारी दिली त्याबद्दल आपल्या सहकार्याला धन्यवाद देतो। पण त्याचबरोबर भाषणाची सुरुवात करताना माझ्याकडून कळत न कळत युती तुटल्याच्यामुळे आपल्या सहकारी शिवसेना पक्षाच्या काही सहकार्यांना दुखावलं गेलं असेल, त्याबद्दल मी सगळीकडे दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली। माफी मागणारा काही छोटा होत नाही आणि माफ करणाराही छोटा होत नाही, म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो यापूर्वी जे काही झालं असेल त्याच्याबद्दल तर मी माफी मागतोच, पण आदरणीय दोन्ही नेते इकडे बसलेले आहेत, ह्यांनी ही शाश्वत केलेलं आहे की भविष्यामध्ये आपल्या दोन्ही पक्षांमध्ये काही कुरबुरी होणार नाही याची खबरदारी ते घेतीलच, परंतु मी माझ्याकडूनही आपल्या दोन्ही पक्षामध्ये कसं सौहार्दाचं वातावरण राहील याच्यासाठी निश्चितपणाने मी खबरदारी घेऊन भविष्यामध्ये या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून या शहराचा आणि लोकसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करेल। आहेत आता सलोख्याचे संबंध राहतील, त्याच्यामुळे आता असे तर खरं म्हणजे वेळही कमी आहे, आणि म्हणून सलोख्याचे संबंध चांगले राहावा। 4 कामं नाही झाली तरी चालतील। सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्याच्या आपण जसजसा पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून काम करत असतो, युती नसल्यामुळं स्वाभाविकच आहे आपापल्या पक्षाचं लोकप्रतिनिधी आणि पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना स्वाभाविक या सगळ्या गोष्टींचं वादविवाद होत जातात, आणि पुन्हा पक्षाचे ज्यावेळेला भाजप सेना युती होतो आणि मग पुन्हा काम करत असताना जे काही प्रत्येक कार्यकर्त्याला ज्या ज्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्याच्या भावना आणि त्या शिवसेना आरपीआय मध्ये जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा आपण सर्वांनी जर आढावा घेतला तर आपले युतीचे जे नेते आहेत त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे हा निर्णय म्हणजे आपल्या सर्वांसाठी तेवढाच बंधनकारक आहे, आणि आपण सर्वजण युतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी
ज्याप्रमाणे 2014ला काम केलं होतं, निश्चितच तशाच प्रकारचं काम आपण यावेळी देखील करणार आहोत. सांगितलं होतं की पक्षाचा मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा जो आदेश येईल, पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम त्या ठिकाणी करणं मला बंधनकारक असेल आणि मी ते काम करेन, अशा प्रकारचं माझी ती मुलाखत होती. आणि त्यानंतर युती झालेली आहे, त्यानंतर उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत. आणि निश्चितच या ठिकाणी सन्माननीय कपिल पाटलांनी सांगितलं की गेल्या 4.5 वर्षामध्ये जे आपल्यामधले संबंध आहेत, ते संबंध जरी चुकीचे झाले होते किंवा त्या संबंधामध्ये कुठेतरी अंतर निर्माण झाला होता, दुरावा निर्माण झाला होता, परंतु निश्चितच यापुढे तसं होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्यावर व्यासपीठावर विश्वास ठेवून आणि आपल्या नेत्यांनी केलेली युती जी आहे त्या युतीवर विश्वास ठेवून काम करायचं आहे. पदाधिकारी इथले असणारे कार्यकर्त्यांनी पाठचं सर्वच्या सर्व विसरून जर काम केलं आणि जोरात काम केलं तर या मतदारसंघामध्ये खासदार कपिल पाटील हे पुन्हा एकदा जिंकून येतील यात काही शंका नाही. 3 ते 4 दिवस आम्ही सर्वजण, एकनाथराव शिंदे साहेब असतील, आम्ही व्यासपीठावरील सर्व मंडळी, की ही निवडणूक किती महत्वाची आहे हे आपण सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे पाहत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण आहे यापेक्षाही आम्हाला पंतप्रधान कोणाला बनवायचं आहे यासाठी आपल्याला सर्वांना काम करण्याची गरज आहे. आपण सर्वजण 2014ला या व्यासपीठावरील असणारे प्रत्येक जण एक नारा घेऊन प्रत्येक ठिकाणी चाललो होतो. तो नारा होता जो लहान मुलांपासून छोटी महिला असतील, त्याबरोबर पुरुष मंडळी असतील, कामगार वर्ग असतील, प्रत्येक जण असं म्हणत होतं, हर हर मोदी, घर घर मोदी. आणि तो नारा एवढा लोकांपर्यंत लोकप्रिय झाला की संपूर्ण देशामध्ये या नाऱ्यामुळे एक वादळ निर्माण झालं आणि माननीय पंतप्रधान हे या देशाचे पंतप्रधान म्हणून आरूढ होऊ शकले. व्यासपीठावरील उपस्थित सर्व, कालपासून अनेक ठिकाणी युतीचे आजही आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. येत्या 29 तारखेला ही निवडणूक होते. गेल्या 4.5 वर्षामध्ये काय झालं आणि कशा निवडणुका आपण लढवल्या या बाबतीमध्ये इथे चर्चाही झाली. लोकसभेची 2014ची निवडणूक शिवसेना भाजपा युतीने एकत्र लढवली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण वेगळे लढलो. त्यानंतर अनेक निवडणुका त्यानंतर झालेली आपण वेगळे लढलो. विधानसभा पुन्हा आपण सत्तेमध्ये एकत्र आलो. त्यानंतर काही निवडणुका आपण वेगळे लढलो. त्या वेळेस प्रत्येक पक्षाची भूमिका, शिवसेना भाजपाची भूमिका आणि त्या वेळेस निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला यश मिळवण्यासाठी केलेलं काम, त्या ठिकाणी काही वेळेस आलेली कटुता, झालेला संघर्ष, दुखावलेली मनं, या सगळ्या बाबी या ठिकाणी चर्चेमध्ये आल्या. आणि खऱ्या अर्थाने ही युती जी उद्धव साहेबांनी केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली, अमितभाई शाह यांनी केली, मोदी साहेबांनी केली, ती केवळ कुणाला खासदार बनवण्यासाठी, कुणाला मंत्री बनवण्यासाठी नाही, या देशाच्या विकासासाठी, देशाच्या रक्षणासाठी या युतीची गरज होती. ही काळाची गरज म्हणून ही युती झाली. हे अजूनही नाराज आहे. काय सांगणार तुम्हाला तर एवढे पदाधिकारी, एवढे कार्यकर्ते ते दिसत नाहीत. अरे शिवसेना भाजपा युती झालेली आहे, पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसैनिक जो आहे हा पक्षप्रमुखांच्या आदेशाने काम करत असतो. ठीक आहे, काही बाबतीमध्ये कोणी नाराज असेल ते काही पक्षप्रमुखांच्या आदेशाच्या विरुद्ध कोणी शिवसेनेमध्ये काम करू शकत नाही, केलेलं नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, शिवसैनिक या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचं काम करतात. कालपासून मी अनेक बैठका घेतलेल्या आहेत.
आणि या ठिकाणी सर्वांनी ठरवलेलं आहे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात आलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी एक एक खासदार महत्वाचा आहे। त्यामुळे या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे आणि कार्यकर्ते प्रत्येक मतदाराला भेटतील आणि कपिल पाटील यांना विजयी करण्याची विनंती करतील। परंतु बाळासाहेबांच्या शिवसैनिकांमध्ये बाळामामा याचा आता समावेश राहणार का त्यांच्यावरती पक्षाकडून काय कारवाई केली जाणार? पण काय त्यांनी केलंय? नाराजी दूर करण्यासाठी सेनेकडून काय प्रयत्न करणार? अरे बाबा, निवडणुका आल्या की काही गोष्टी होत असतात, परंतु एकदा आदेश आल्यानंतर त्या आदेशाचं पालन कार्यकर्ते करत असतात। त्यामुळे आता कुठली अशी संदेश परिस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीचं मनोमिलन सध्या आपण स्वतः शिवसेना असेल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये घडवून आणतात, परंतु ते घडवून आणताना सुद्धा त्यांची जी वेगळी एक भूमिका त्यांनी दुसऱ्यांच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे। आज बघा, इकडे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, जिल्हा प्रमुख, नगरसेवक सगळे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते। त्यामुळे अख्खी शिवसेना इकडे उपस्थित आहे। त्यामुळे शिवसेना पूर्णपणे कपिल पाटील यांच्या पाठीशी आहे। तसे आदेश उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत।